नाचणीची झटपट गुळपापडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2.5 कप नाचणीचं पीठ, 1 कप साजूक तूप, अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं, वेलची पूड, 1 कप गूळ, पिस्त्याचे काप, गुलाबाच्या पाकळ्या. नाचणीत साजूक तूप घालून घेत हे मिश्रण खमंग भाजून घ्यायचं. आता यात सुकं खोबरं आणि वेलची पूड घालायची. मिश्रण थोडं थंड झालं की यात गूळ मिसळायचा आणि अशा पद्धतीने ताटात हे मिश्रण काढायचं. त्यावर आवडीप्रमाणे पिस्त्याचे काप आणि गुलाब पाकळ्या घालायच्या आणि वड्या पाडायच्या. झाली आपली झटपट खुसखुशीत नाचणीची गुळपापडी तयार. आपण इथे गुळपापडी कशी बनवायची ते बघणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने ही गुळपापडी बनवून तयार होते आणि ही गुळपापडी नाचणीची आहे. तर सगळ्यात आधी इथे 2.5 कप मी घेतलेली आहे नाचणी एका पॅन मध्ये. यामध्ये घालतेय अर्धा कप साजूक तूप आणि मध्यम आचेवर हे एकत्र कमीत कमी 10 ते 12 मिनिटं भाजून घेऊयात. तर इथे हे जे साजूक तूप घातलेलं आहे हे थोडंसं यामध्ये ॲब्झॉर्ब होईपर्यंत या गुठळ्या अशा राहतात, पण जसजशी ही नाचणी भाजत जाते तसतसं या गुठळ्या मोकळ्या होतात. हवं असेल तर थोडं आणखी 2 ते 3 चमचे साजूक तुपाचं प्रमाण तुम्ही यामध्ये वाढवू शकता. सो इथे हे नाचणीचं पीठ मी छान खमंग भाजून घेतले. तूप यावर फ्लोट व्हायला सुरुवात झाली. जसं आपण बेसनचं पीठ बेसन लाडूसाठी भाजतो तसंच सुरुवातीला अर्धा कप साजूक तूप घातलेलं, नंतर आणखी अर्धा कप साजूक तूप मी वाढवलेलं आहे. सो 2.5 कप नाचणीचं पीठ असेल तर 1 कप साजूक तूप आपण इथे वापरतोय. आता हे ऑलमोस्ट भाजत आलंय. या स्टेजला यामध्ये घालूयात अर्धा कप सुकं किसलेलं खोबरं. हे यामध्ये मिक्स करूयात आणि आणखी एकत्र 3 ते 4 मिनिटं हे छान भाजून घेऊयात. खोबरं घातल्यावर 5 मिनिटं हे मिश्रण छान परतून घेतलं की गॅस बंद करते. या स्टेजला मी इथे घालते वेलची पूड आणि 5 मिनिट आपण थांबणार आहोत, वाट बघणार आहोत. जर इतक्या गरम मिश्रणामध्ये आपण जर यामध्ये गूळ घातला तर गुळपापडी जी आहे ती खूप कडक होते. आपल्याला ना ही नाचणीची गुळपापडी छान अशी खुसखुशीत बनवायची आहे. यातली जी गरम गरम वाफ आहे ती निघून गेली की मग यामध्ये गूळ घालूयात. गूळ थोडासा हलकासा उष्ण असतो. ज्यांना गूळ नाही घ्यायचा त्यांनी मग खडीसाखर घ्या. 1 कप खडीसाखर मिक्सरमध्ये फिरवून ती यामध्ये घातली तरी चालेल. त्याचीही गुळपापडी चवीला छान लागतं. आता हे मिश्रण हलकसं थंड झालेलं आहे. यामध्ये मी घालते 1 कप गूळ आणि आता गूळ यामध्ये छान एकजीव होईपर्यंत हे मिक्स करायचं. मिश्रण गरम आहे त्यामुळे गूळ व्यवस्थित विरघळतो. या सगळ्या गुठळ्या आपल्याला बेसिकली मोडून घ्यायच्यात गुळाच्या. आता हे छान असं एकजीव झालेलं आहे मिश्रण. आता एक ट्रे घ्या किंवा मी इथे थाळा घेतलेला आहे आणि यामध्ये हे सगळं मिश्रण घालायचं आणि छान असं एकसारखं थापून घेऊयाचं मिश्रण. आता हवा तर सुकेमेव्याचे काप तुम्ही इथे घेऊ शकता. मी पिस्ता घेते, बदाम काजू हे घेतलं तरी चालेल आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या पण दिसायला छान दिसतं म्हणून. आणि आता फक्त 5 मिनिट थांबूयात, मग याच्या आपण वड्या घालून घेऊ. इथे आता जवळपास 10 मिनिटं झालेले आहेत. ही गुळपापडी छान सेट झाली आहे. आता याचे आपण पीसेस करून घेऊयात. सुरी घेतली तरी चालेल. खूप मस्त वड्या पडत आहेत. आता तुम्ही बघू शकाल एक काढते मी. छान वडी निघते, तुम्ही बघू शकाल. तर ही नाचणीची जी गुळपापडी आहे किंवा सुखडी आहे ही थंड झाली की हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता. 3 ते 4 महिने या पापड्या छान टिकतात आणि मस्त खुसखुशीत लागतात.